नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात. ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड जिल्हा हा हादरून गेलाय. पित्यानंच आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह 40 फूट खोल विहिरीमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील कोळेगाव इथं हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. हत्या करून आरोपी पित्यानेच स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून या घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय, तर मुलाचा शोध हा सध्या सुरू आहे. संजीवनी कमळे आणि लखन भंडारे अशी या मृतांची नावं आहेत. मयत संजीवनी सुरने ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहे. एका वर्षापूर्वी कोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत तिचा विवाह झाला. कुटुंबियांनी मोठ्या थाटामध्ये तिचा विवाह केला. विवाहापूर्वीच संजीवनीचा लखन भंडारे या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं आणि लग्नानंतर या दोघांमध्ये फोनवरून बोलणं सुरू होतं. सोमवारी सासरची मंडळी बाहेर गेल्यामुळे संजीवनी हिनं आपल्या प्रियकराला घरी बोलावलं आणि अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर संजीवनीच्या पतीनं सासरा मारुती सुरने यांना फोन करून बोलावलं आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी मुलीच्या वडिलांनी दोघांना मारहाण केली आणि त्यांची हत्या करून मृतदेह हे विहिरीत फेकले. त्यामुळे ऑनर किलिंगच्या घटनेमुळे नांदेड जिल्हा संपूर्णपणे हादरून गेलेला आहे. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात आजच्या अपडेट्समधून.